हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना मी प्लम केक बनवला होता आणि तो खायला खरंच खूप टेस्टी झाला होता. हे बघू शकता किती स्पॉन्जी झालाय आणि अगदी घरच्या घरी कढईमध्ये तुम्ही हा केक इझी बनवू शकता, खूप सोप्या पद्धतीने आहे. तर चला तर याची रेसिपी मी शेअर करते आणि तुम्हाला कट करून देखील दाखवते की आतमधला स्पॉन्ज किती छान झाला होता. इतका सुंदर केक झाला होता ना तो देखील घरच्या घरी. आणि हाच केक मार्केटमध्ये खूप महाग मिळतो, म्हणजे प्लम केकची प्राइस खूप जास्त आहे मार्केटमध्ये, कारण ख्रिसमसमुळे ना याला खूप अशी व्हॅल्यू असते. तर बघू शकता आतमधून किती स्पॉन्जी आणि किती सुंदर झालाय. आणि मी खाऊन दाखवते, याची टेस्ट पण खूप छान आहे. तर मी इथे ना ड्रायफ्रुट्स घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील घेऊ शकता. तर मी इथं ना 2 संत्री घेतलेत आणि त्याचाच आता रस काढून घ्यायचा आहे. तसं तर हा केक ना वाईनमध्ये बनवला जातो, पण जे वाईन वगैरे नाही यूज करू शकत तर त्यांनी हा संत्रीचा केक बनवू शकता. आणि खरंच खायला खूप हेल्दी असतो आणि खूप टेस्टी देखील लागतो. तर हे संत्रीतला ना आधी सगळा रस काढून घ्यायचा, एका चाळणीतून काढून घेते, जेणेकरून ज्या बिया असतात ना त्या वरतीच राहतात आणि फक्त त्याचा ज्यूसच खाली जाईल. तर खरंच घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो. जास्त काही मेहनत पण नाही. घरचे जे साहित्य अवेलेबल असतं आपल्या जवळच्या मार्केटमध्ये किंवा जवळच्या दुकानात भेटतं, त्याचा देखील आपण वापर करू शकतो. तर मी 2-3 दिवसापासून रील्स बघत होते, स्क्रोल करत होते, तर नुसतं प्लम केक दाखवत होते. तर म्हटलं चला तर आपण एकदा ट्राय देखील करू. आणि खरंच हा खूप छान झाला होता आणि टेस्ट तर भयानकच होती याची, खरंच खूप छान होती. तर या संत्रीचा सगळा मी इथं रस काढून घेतले आणि तुमच्या आवडीनुसार ना तुम्ही जे काही असाल ते ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला मनुके, काजू, बदाम, ट्रुटी फ्रुटी जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते देखील तुम्ही घेऊ शकतात. तर हे बघू शकता मी इथं ना संत्रीचा ज्यूस काढून घेतला. आता जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले होते ना ते हे संत्रीच्या ज्यूसमध्ये मिक्स करून घेऊयात. आणि याला ना मी 2 ते 3 तास असंच ठेवणार आहे मुरवायला. तुम्ही एक रात्र देखील ठेवू शकता किंवा 2-3 दिवस देखील ठेवू शकता. ते जेवढं जास्त मुरतं ना तेवढी चव छान लागते. तर मी आजच हा केक बनवणार होते, त्यामुळं मी 2 ते 3 तास याला ठेवून देते भिजायला. तर याला छानपैकी असं मिक्स करते आणि मी थोडीशी काळी खजूर असते ना ती देखील कट करून घेतली, जेणे आपला केक अजून हेल्दी होईल. तर हा प्लम केक ना खायला खरंच खूप टेस्टी लागतो, कारण हे हेल्दी पण असतो. याच्यात खूप साऱ्या ड्रायफ्रुट्सचा वापर केला जातो. आता नाही मी याला 2 ते 3 तास तसंच ठेवून, किंवा तुमच्याकडे जर जास्त टाइम असेल तर तुम्ही पूर्ण रात्रही ठेवून देऊ शकता. तर याच्यावर ना आता मी झाकण ठेवून याला 2 ते 3 तास असंच रेस्ट करायला ठेवते. आणि 2 ते 3 तासाच्या नंतर याचा कलर बघू शकता तुम्ही कसा चेंज झालेला आहे. तर आता आपण ना प्लम केकसाठी जे साहित्य लागत होतं ना ते साहित्य घेऊ. आधी ना मी इथं तर मी इथे ना 1.5 कप मैदा घेतलाय. 1.5 कप मैद्यासाठी मी इथं 1 कप साखर घेतली आणि ह्याच मोठ्या कपाने ना मी 1.5 कप मैदा घेतलाय. आणि थोडेसे जे संत्रीची किसून घेतली आहे साल फ्लेवरिंगसाठी, तर पाऊण वाटी तेल घेतलंय, पाऊण वाटी कोको पावडर घेतली, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर लागणार आहे, मिल्क पावडर, थोडीशी वेलची, लवंग आणि दालचिनी आणि 2 काळे मिरे घेतलेले आहेत आणि थोडंसं व्हिनेगर लागणार आहे. तर ह्याच कपाने ना मी इथं 1.5 कप मैदा घेतलेला आहे. तर मी असे बदाम कट करून घेतले डेकोरेशनसाठी, थोडीशी चेरी घेतली आहे, किशमिश घेतलेत आणि काजू, बदाम आणि थोडीशी ट्रुटी फ्रुटी. तर हे आपल्याला तर ते डेकोरेशनसाठी लागणार आहे. तर मी 1 कप साखर घेतली होती ना ती छान आपल्याला कढईमध्ये कॅरमलाइज करून घ्यायची, म्हणजे साखर पूर्ण अशी वितळून घ्यायची आहे. तर मी याला मिक्स करत राहते, जेणेकरून आपली साखर खाली लागली नाही जाणार आणि एकसारखी वितळली जाईल. तर ही साखर ना आपल्याला अशी वितळून घ्यायची सगळी. इथं ना साखर अशी पूर्णपणे वितळलेली आहे आणि यात ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपली साखर अजून घट्ट नाही झाली पाहिजे आणि म्हणजे जळाली नाही पाहिजे. यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण याला मिक्स करून घेऊयात. तर हे बघू शकता मी इथं पाणी टाकून ना साखर परत असं मिक्स करून घेतलंय. अजून थोडंसं पाणी टाकून याला असं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून आता पाणी पाणी आणि जी साखर विरघळी होती ते थोडंसं वेगळं झालं. हे बघू शकता आता पूर्ण सगळं एकजीव झालेलं आहे, पाणी आणि साखर. याला थोडंसं ना थंड व्हायला ठेवू, तोपर्यंत आपण जे केकचं बॅटर आहे ना ते बनवून घेऊयात. तर हे थोडंसं थंड होईपर्यंत ना आपण आता केकचं बॅटर बनवून घेऊयात. तर मी इथे एक बाउल घेतलाय, त्याच्यात ऑइल टाकून घेते, जे पाऊण किंवा तुम्ही चमच्याने 2 ते 3 चमचे देखील ऑइल घेऊ शकता. तर आता मी हे तेल टाकून घेतलंय आणि यात ना थोडंसं व्हिनेगर टाकून घेते, जेणेकरून आपल्या केकला ना एक फ्लेवरिंग चांगला येतो. तर हे बघू शकता मी इथं व्हिनेगर टाकलंय.
आता जी साखर आपण कॅरमलाइज केली होती ना, त्याला थंड केल्याच्या नंतर ती यात ॲड करूयात. तर साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता आणि मैद्याऐवजी ना गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. त्याने देखील एकदम पौष्टिक केक तयार होतो. पण मी आता ना म्हणजे मैद्याचा वापर इथं करते आणि साखरेचा देखील करते. तर प्लम केक असा केरळमध्ये खूप फेमस किंवा ख्रिसमसमध्ये ना प्लम केक खूप सारा फेमस असतो आणि म्हणजे खूप असा आवडीने खाल्ला जातो आणि त्यामध्ये ना वाईन पण असते मिक्स केलेली. पण मी तसा बनवला नाही, कारण रेसिपीमध्ये तर पूर्ण डिटेल तसंच असतं की तो केक वाईनमध्ये बनवला जातो. पण वाईनऐवजी आपण नाही तर संत्रेचा ज्यूस घेतलेला आहे, म्हणजे एकदम पौष्टिक आणि फ्लेवरिंग केक बनवला आहे. तर हा केक ना खरंच खूप सुंदर झाला होता. अगदी तर मिक्सरमध्ये जे वेलची, दालचिनी आणि काळे मिरे आणि लवंग जे मिक्स केलं होतं, पिठी साखर टाकून थोडीशी मिक्सरला बारीक केली होती, तेच मी चाळून त्यात टाकते. कारण जे वेलचीचे साल वगैरे राहिले जातात ते वरतीच अडकले जातात, तर त्यामध्ये नाही येणार. त्यासाठी मी इथं चाळणीचा वापर करून घेते. तर हे सगळं यात टाकून घेतलं. त्यानंतर ना 1.5 कप मैदा घेतला होता ना, तो 1.5 कप मैदा देखील यात चाळून घालायचा. मैदा चाळून घातला की तो थोडासा हलका होतो आणि केक देखील एक सॉफ्ट बनतो. तर मैदा कधी पण केकमध्ये ना मी चाळूनच वापर करत असते. मैदा ना अगदी इझी चाळला जातो. त्यानंतर ना कोको पावडर चमच्याने 2 चमचे घ्या किंवा पाऊण वाटी देखील, छोट्या वाटीने पाऊण वाटी घेऊ शकता. तर कोको पावडर देखील ऑप्शनल आहे, पण एक फ्लेवरिंग पण छानच येतं कोको पावडरनी. त्यामुळे मी कोको पावडर नसली तरी तुम्ही हा केक बनवू शकता, ते देखील ऑप्शनल आहे. तर याला ना आता मिक्स करून घेते आणि जे संत्रीच्या रसामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स भिजून ठेवले होते, तर ते आता मी या मिश्रणात टाकून घेते. तर याला हलकंसं थोडंसं मिक्स करून घेते आणि त्यानंतर ते ड्रायफ्रुट्स आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स टाकल्याच्या नंतर याला परत असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघू शकता ड्रायफ्रूटचा कलर देखील अगदी खूप चेंज होतो. तर याला मिक्स करून घेते. यात मी मिल्क पावडर जी होती ती देखील टाकून घेतली आणि थोडं थोडं दूध टाकून ना याला असं मिक्स केलंय. तर मी इथे एक ना मोठा कप दूध घेतलेला आहे आणि आपल्याला केकच्या बॅटरनुसार याच्यात दूध ॲड करायचं आहे. जास्त दूधही ॲड करायचं नाही आणि म्हणजे घट्टही बॅटर नको असं. तर मी इथं थोडं थोडं दूध टाकून नाही हे बॅटर छान असं मिक्स करून घेते. हे बघू शकता तुम्ही, म्हणजे जास्त एकखटी दूध नाही ओतायचं. जसं जसं आपल्याला वाटेल की दूध आपल्याला ॲड करायचे. आता बघू शकता इथं बॅटर खूप घट्ट आहे, त्यामुळे मला इथं दूध लागणार आहे. तर आता मी स्पॅच्युलाचा वापर करून थोडं थोडं दूध टाकून याला मिक्स करून घेते. जास्त पातळ जर आपलं बॅटर झालं तर केक जास्त स्पॉन्जी होत नाही, फुगत नाही. तर इथं बघू शकता मी थोडंसं दूध ॲड करून याला असं हे बॅटर बनवून घेते. तर तुम्हाला हाताला जर जास्त असं घट्ट वाटत असेल तर तुम्ही दूध ॲड करू शकता. तर हे बघू शकता मी याच्यात दूध ॲड केलं आहे. आता बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा मी टाकून घेतला आहे. त्याच्यावर थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं दूध टाकून याला मिक्स करते आणि हे आपलं आहे प्लम केकचं बॅटर इथं रेडी झालेलं आहे. तरी बघू शकता फक्त सोडा टाकला की त्याच्यावर थोडंसं दूध किंवा पाणी टाकायचं, ज्याने तो सोडा आणि बेकिंग सोडा आणि पावडर ॲक्टिवेट होतो आणि आपला केक देखील खूप स्पॉन्जी बनून तयार होतो. आणि शेवटी टाकायचं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. आणि हे बघू शकता हे बॅटर असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि 1 तास आपल्याला याला बेक करायला ठेवायचं आहे. त्यामुळं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर खूप साऱ्या ड्रायफ्रूटचा वापर करून किंवा ऑरेंज ज्यूस अगदी हेल्दी केक आहे. तर तुम्ही मैद्या किंवा साखरेऐवजी गुळाचा किंवा मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. तर मी इथे ना 1/2 kg केक टेन आहे, त्याला आधीच मी मैद्याने ग्रीस करून घेतलं होतं. तुमच्याकडं जर पेपर असेल तर तोही देखील टाकू शकता. आणि तुमच्याकडे जर केक टेन वगैरे जरी नसेल तरी तुम्ही ना असं कुकरचं भांडं वगैरे त्यात देखील केक बनवू शकता. आणि जेव्हा मी केकचं बॅटर बनायला घेतलं होतं तेव्हाच मी कढई ना गॅसवर प्रीहीट करायला ठेवली होती. मी केक जेवढे पण बेक करते तेवढे सगळे कढईमध्येच करते आणि थोडंसं कढईमध्ये आधी तळाला मीठ टाकते आणि त्यावर एक वाटी ठेवते. तर खूप छान म्हणजे केक बेक होतो आणि खूप स्पॉन्जी देखील होतो. तर हे बघू शकता मी सगळं बॅटर इथं काढून
घेतले भांड्यामध्ये आणि याला थोडंसं टॅप टॅप करू, जेणेकरून ज्यात एस्ट्रोची बबल वगैरे असतील, थोडीशी एअर हवा असते, ते देखील निघून जाते. आणि याला ना थोडंसं आता डेकोरेशन करूया. तर मी इथं ना चेरी अशी गोल कट करून घेतली आहे आणि त्यांनी याला छानपैकी डेकोरेशन करून घेते. आणि प्लम केकचं एक वैशिष्ट्य असतं, तो खूप साऱ्या ड्रायफ्रूट्सनी भरलेला असतो, म्हणजे त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स असतात. तर केरळमध्ये ना हा केक ना वाईनमध्ये बनवला जातो. म्हणजे मी याची पूर्ण डिटेल माहिती वगैरे बघितली, किंवा ख्रिसमसला कुठेही हा केक, प्लम केक म्हणजे वाईनमध्ये बनवला जातो. पण मी इथं संत्र्याचा ज्यूसचा वापर करून हा प्लम केक बनवला आहे. म्हणजे जे वाईन वगैरे खाऊ नाही शकत, किंवा म्हणजे खूप हेल्दी पण आहे आणि खरंच खूप छान, म्हणजे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. अगदी कमी साहित्यात देखील बनवू शकता. तुमच्या आवडीचे देखील तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता आणि खरंच हा खायला खूप छान लागतो. तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ह्या ख्रिसमसला किंवा ह्या 31ला न्यू इयरला तुम्ही हा प्लम केक बनवून नक्की खा. अगदी सोप्यात सोपा आणि घरच्या घरीही बनवून तयार होतो. तर मी याच्यावर ना खूप सारे असे ड्रायफ्रूटचं डेकोरेशन करून घेते आणि खूप सारी टुटी फुटी टाकून घेते, जेणेकरून ना आपला केक अजून छान लागेल आणि वरून देखील खूप छान दिसेल. तरी बघू शकता मी याला पूर्ण असं डेकोरेशन करून घेतलं आहे. तर मी पण हा केक पहिल्यांदाच बनवला होता आणि मी 2-3 दिवसापासून इंस्टाग्राम बघत होते, तर नुसतं प्लम केक चला तर म्हणलं एकदा ट्राय पण करू आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर ही रेसिपी शेअर पण करू, कारण मी कधी पण जी गोष्ट मनापासून करते ना ती खरंच खूप छान होते. तर हे बघू शकता मी इथं कढईमध्ये ना याला प्रीहीट करायला ठेवले, खाली मीठ टाकले, तर एक वाटी ठेवली आणि याला ना मी आता 1 तास बेक करणार आहे. आणि 1 तासाच्या नंतर तुम्ही बघू शकता हा किती फुगला आहे आणि किती छान झाला आहे. म्हणजे खरंच जर कोणती गोष्ट मनापासून केली ना ती खरंच खूप छान होते. आणि हा केकची चव पण एवढी, म्हणजे तो फुगला होता ना तर मला एवढं भारी वाटलं होतं, कारण म्हणजे केक कोणते पण बनवले तरी ते खूपच छान होतात, पण हा प्लम केक ना खूप वेगळा होता आणि तो खरंच खूप छान झाला. तर असंच परफेक्ट मेजरमेंट वापरून तुम्ही देखील करू शकता. आणि हा इतका फुगला होता की केक टेनच्या बाहेर देखील गेला होता एका साईडकडून. तर याला ना कडा आधी सुट्ट्या करून घेते आणि मग मी याला काढून घेते. तर थोड्याशा ज्या कडा बाहेर गेल्यात केक टेनच्या त्याला मी असं सारखं कट करून घेते, जेणेकरून एक गोल शेप येईल. तर तुम्ही देखील हा केक नक्की ट्राय करा, खायला खरंच खूप टेस्टी झाला होता. तर मी याला ना आता टॅप करून घेते आणि अगदी अल्ल्याद हा निघतोय, बघू शकता. याला जास्त म्हणजे टॅप करायची पण गरज नाही पडली, अगदी असा अल्ल्याद निघून गेला. आणि मी मैदा आणि तेलाचं थोडंसं म्हणजे ग्रीस केलं होतं भांड्याला, जेणेकरून केक पटकन निघन. तर हे बघू शकता तुम्ही कसली भारी जाळी आली आणि किती स्पॉन्जी झाला आहे. खरंच म्हणजे खूप छान झाला होता. तर हे बघू शकता किती सुंदर झाला आहे. तर आता ख्रिसमस तर झाला आहे, पण ह्या 31ला आणि न्यू इयरला तुम्ही असाच घरच्या घरी केक बनवून नक्की सेलिब्रेशन करा. आणि घरच्या घरी केलेलं कधीही चांगलंच असतं, कारण विकत कसं बनवतात, कसं नाही, कशा गोष्टीचा वापर केला जातो, त्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलंच असतं. असं घरी बनवून तुम्ही नक्की ट्राय करत जा. तर मला पण अशा घरी बनवायला गोष्टी खूप आवडतात, घरी बनवून ट्राय करायला आणि घरचंच खायला. तर हे बघू शकता खरंच खूप सुंदर केक झाला होता. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. तर आता ना मी तुम्हाला केक ना कट करून दाखवते की आतमधला स्पॉन्ज कसा झाला आहे. तर मी आता कट करते. वरून ड्रायफ्रूट्सनी थोडासा हार्ड जातो आहे कट करायला, पण हा वरून एवढा सुंदर दिसत होता ना, ते ड्रायफ्रूटचं डेकोरेशन वगैरे खरंच खूप छान दिसत होतं. तर हे बघू शकता आता मी तुम्हाला कट करून दाखवते आतमध्ये. आणि हे बघू शकता कसली जाळी आली आणि किती सुंदर स्पॉन्ज झाला आहे. आणि आतमध्ये पूर्णपैकी असा मस्त शिजला गेला आहे. आणि कढईमध्ये म्हणजे घरच्या घरी तुम्ही केक इझी बनवू शकता. तर प्लीज चॅनलवर नवे असाल तर चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला बेल आयकनला देखील क्लिक करा. थँक्यू.